आज काय आहे हे तुम्हा सर्वांना तर कळलंच आहे. हे वेगळं सांगायची काही गरज नाही, कारण आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. म्हणजेच हिंदू मान्यतेनुसार या दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी खूप जल्लोषात साजरा करतात. हा सण साजरा करण्यामागे अनेक कथा कहाण्या आहेत. असे म्हटले जाते की याच दिवशी ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती. आणि असेही म्हटले जाते की त्रेतायुगामध्ये भगवान राम याच दिवशी रावणाचा वध करून अयोध्येला परत आले होते व त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील लोकांनी घराबाहेर विजय पताका म्हणून गुढी उभारली होती. अशा अनेक गुढीपाडव्याच्या कथा आहेत. आता एवढ्या काही कथा मला माहीत नाही, जेवढं थोडंफार माहीत होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. याच दिवशी गुढीच्या नैवेद्याला पुरी केली जाते असे म्हणतात. आपल्याला वर्षभर सर्व गोष्टींची पूर्तता होते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने गुळात मिक्स करून खाल्ली जातात. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असते हे खरे आहे, कारण कडुलिंब ही सर्व आजारावर गुणकारी आहे, म्हणूनच ती खाल्ली जाते. आता आपल्या या हिंदू मान्यतेनुसार या सर्व गोष्टींना खूप मान्यता आहे, कारण प्रत्येक सणामागे एक इतिहास किंवा काही ना काही आरोग्यासाठी चांगल्या गोष्टी दडलेल्या आहेत, ज्या आपल्याला पूर्णपणे माहीत नाही. हळूहळू आपल्यालाही त्या थोड्या थोड्या माहीत होतात. जशा माहीत होईल तसं आपण त्या फॉलोही करतो. कदाचित कडुलिंबाची पानं कडू असल्यामुळे बरेच जण खात नाही, पण त्यामागे काहीतरी शास्त्रीय कारण आहे, ती नक्की खावी.